नवी मुंबईत राजकारण तापू लागलंय। मनसे प्रवक्ते गजानन काळे यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना वेग आलाय। भाजप आणि शिंदे सेनेच्या विरोधात जे कोणी घटक पक्ष एकत्र येतील त्यांचं स्वागत असल्याचं स्पष्ट संकेत गजानन काळे यांनी दिले। मनसे सध्या उद्धव ठाकरे गट आणि महाविकास आघाडी सोबत असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलंय। पुढील 2 दिवसात नवी मुंबईतील राजकीय चित्र स्पष्ट होईल असा दावा केलाय। अजित पवार गटासोबत जाण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। भाजपवर जोरदार टीका करताना काळे म्हणाले की भाजपचे फक्त स्टार प्रचारकच नाहीत तर त्यांची धोरणंही मराठी माणसाच्या विरोधात आहेत। भाजपची भूमिका दुतोंडी आहे। आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे महाविकास आघाडी सोबत राहणार आहे। काँग्रेस सोबत सध्या जागा वाटपाबाबत चर्चा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना यांची युती मुंबई बरोबरच कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नाशिक असेल आणि नवी मुंबईत सुद्धा या दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालेली आहे। जागा वाटपा संदर्भातल्या 4-5 बैठका शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना असं आमच्या झालेल्या आहेत आणि लवकरच आज उद्या चित्र स्पष्ट होईल आणि उद्या परवा फॉर्म भरायची सुद्धा प्रक्रिया सुरू होईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून आमच्याकडे 111 जागांसाठी उमेदवार होते। त्यातले 49 जागांसाठीचा आग्रह आज आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेकडे केलेला आहे। तरी आमच्या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आहे आणि सोबतच काँग्रेस कदाचित येईल किंवा नाही येणार त्यांच्याबरोबरच्या चर्चा। पण अद्याप तरी आमच्या चर्चेत कुठेही अजित पवार गटाचे प्रतिनिधी येताना आणि चर्चेत सहभागी होताना दिसत नाही। मी भारतीय जनता पक्षाला आणि RSSचे जे काही कार्यकर्ते आज इच्छुक आहेत, आपण आयुष्यभर एका कुटुंबाचे आणि कुटुंबाचे जे सरदार आहेत त्यांच्या आयुष्यभर सतरंजा उचलणार आहात। एक वेळ एक प्रसंग असतो, या नवी मुंबईचा विकास करायला म्हणून संदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जातात। तिथे निवडणूक हरल्यानंतर परत स्वतःचा विकास करायसाठी आणि स्वतःसोबत नेलेले जे 40 पक्ष बदलू नगरसेवक आहेत यांचा विकास करण्यासाठी परत भारतीय जनता पक्षात येतात। त्यांनाच तिकीटं मिळणार आहेत, या पक्ष बदलूंना शिंदेकडे असलेल्या गद्दारांनाच तिकीटं मिळणार आहेत। त्यामुळे तिथे असलेल्या निष्ठावंतांची कोंडी होणार आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्ही निष्ठावंतांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत। मला वाटतं अमित साटम आणि आशिष शेलार यांना आता कोणी विचारत नाहीये। त्यामुळे उत्तर भारतातून आणि बिहारमधून स्टार प्रचारक घेऊन यावे लागतात। हीच ती भारतीय जनता पक्ष आहे ज्याच्याबद्दल आम्ही म्हणतो हिंदी भाषेची सक्ती असेल। कबूतर खाण्याच्या वेळी एका जैन समाजाचं ज्या पद्धतीने तुष्टीकरण केलेलं आहे त्यासाठीच आज महाराष्ट्रातलं मराठी मन एकवटलंय आणि यांना योग्य तो धडा येणाऱ्या महानगरपालिकांमध्ये नक्की शिकवेल। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।